नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून आलेल्या एका विशेष बातमीवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। दाभड येथील जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या सत्य गणपती मंदिरात अंगारिका चतुर्थी दिनानिमित्त भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे। विशेषतः श्रावण महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला धार्मिक महत्त्व अधिक असल्यामुळे येथे लाखो भाविक दर्शनासाठी आले आहेत। नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेल्या या मंदिरात केवळ नांदेडच नव्हे तर शेजारील जिल्ह्यातून आणि परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत। या गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये। दाभड येथील सत्य गणपती मंदिरामध्ये अंगारिका चतुर्थीनिमित्त रात्री 12 वाजल्यापासून भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे। ही गर्दी रात्री 12 वाजेपर्यंत कायम राहणार आहे। लाखो भाविक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत। नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवस्थानाची ख्याती नांदेड जिल्ह्यापुरती मर्यादित नसून आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातूनही भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येत आहेत। भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता अर्धापूर पोलिसांनी सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे। कोणताही अनुचित प्रकार टाळण्याकरिता पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम आणि पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 अधिकारी, 70 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड्सचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे। त्याचबरोबर महसूल विभागाचे कर्मचारीही या बंदोबस्तात सहभागी झाले आहेत। विशेष म्हणजे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या जवळपास 80 ते 85 वाहनावर कडक कारवाई करण्यात आली आहे। मंदिराच्या परिसरात आणि रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले असून भाविकांना सुरक्षित दर्शन घेता यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। श्रद्धा आणि सुरक्षितता यांचा संगम साधत दाभड येथील सत्य गणपती मंदिरातील अंगारिका चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। एका बाजूला भाविकांची प्रचंड गर्दी आणि दुसरीकडे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, यामुळे एकंदरीत वातावरण शांत आणि सुव्यवस्थित आहे। या गर्दीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही हे विशेष। अर्धापूर पोलिसांनी घेतलेल्या या सतर्कतेमुळे भाविकांना सुलभ दर्शन घेता आले आहे। अशा धार्मिक उत्सवांमध्ये प्रशासनाने केलेली ही तयारी निश्चितच कौतुकास्पद आहे।